आज मी सेन्सेक्सच्या 77,500च्या पी मध्ये एक सेलिंग साईडला एक पोझिशन क्रिएट केली. आपण ऑप्शन्सला सेल केलं 202 ला, क्वांटिटी 80 आहे आणि सध्या ऑप्शन्स 140 145च्या आसपास ट्रेड करतोय. म्हणजे जवळजवळ आपण याच्यामध्ये 55 ते 60 पॉईंट्स कॅप्चर केले. तरी पण अजून माझं एक 15 ते 20 पॉईंटचं टार्गेट आहे. तर तोपर्यंत याला मी होल्ड करतोय आणि जरी नाही टार्गेट आलं तरी याच्यामध्ये सध्या लॉस तर काही होणार नाही, कारण मी स्टॉप लॉस पण ट्रेल केलाय कॉस्ट टू कॉस्ट. पण मी ऑप्शन्सला सेल काय केलं तिथं तुम्हाला एक लॉजिक दाखवतो. ठीक आहे, सिम्पल. तर हा फायर्समध्ये मी चार्ट्स ओपन केलाय. तर तुम्ही इथं बघा, हा ऑप्शन्स आहे 77,500चा पी आणि मी त्याला सिम्पल जसं हा रेजिस्टन्स, ठीक आहे, मी हा रेजिस्टन्स ड्रॉ केला. मी तुम्हाला हावरली कॅन्डलवरती रेजिस्टन्स दाखवतो. ठीक आहे, एक मिनिटं, याला हावरली शिफ्ट करतो मी. तर तुम्ही ऑब्झर्व करताना सगळ्यात पहिला हा सपोर्ट होता. सपोर्ट नंतर हा सपोर्ट ब्रेक झाला ह्या रेड कॅन्डलनी आणि पुन्हा आता ह्या सपोर्टला इथं रिटेस्ट केलं. जसं सपोर्टला रिटेस्ट केलं तसं मी याच्यामध्ये सेलिंग साईडला पोझिशन क्रिएट केली आणि एंट्री करताना मी याच्यामध्ये 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती एंट्री केली. आणि जर तुम्ही ते बघताल तर जसा ही कॅन्डल, ठीक आहे, ह्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला 197 198च्या आसपास, तुम्हाला 203 एंट्री भेटली आणि ह्याच कॅन्डलचा हाय म्हणजे 227 हा माझा स्टॉप लॉस आहे. तर आपलं जे टार्गेट आहे, ठीक आहे, 1:2.5च्या पण पुढे गेलं तरी पण माझं जे टार्गेट आहे ते 120 125च्या आसपास टार्गेट आहे. बघूयात आपण टार्गेट हिट होतंय का. ऍक्च्युली याच्यामध्ये लॉस तर काही होणार नाही, कारण की स्टॉप लॉस आपण ऑलरेडी स्टेल केला. थँक्यू.